विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्लिश विषयाची 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स। डू ॲज डायरेक्टेड एनी 4 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। खाली दिलेले शब्द योग्य लेटर वापरून पूर्ण करायचे आहेत। ट्रूथ, क्लाउड, ब्रेव, स्पीक। नंबर 2 अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। दिलेले शब्द वर्णानुक्रमे लिहायचे आहेत। फील्ड्स, बॅटल्स, शिप्स, एरोज। अल्फाबेटिकली ऑर्डर त्याची आहे एरोज, बॅटल्स, फील्ड्स, शिप्स। नंबर 2 स्टॅमर, स्कॅटर, स्पीकर, स्लेव। अल्फाबेटिकल ऑर्डर आहे स्कॅटर, स्लेव, स्पीकर, स्टॅमर। नंबर 3 पंक्च्युएट द फॉलोइंग। विराम चिन्ह वापरायचे आहेत। द किंग सेड व्हॉट अ स्ट्रेंज ॲपल। पहिलं जे लेटर आहे त्याचं टी कॅपिटल। द किंग सेड कॉमा इंटिन्युएटेड कॉमा व्हॉट अ स्ट्रेंज ॲपल। उद्गारवाचक वाक्य आहे म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह डबल इंटिन्युएटेड कॉमा क्लोज फुल स्टॉप। नंबर 2 दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स। पहिलं लेटर कॅपिटल केलंय आणि शेवटी फुल स्टॉप दिलाय। दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स। नंबर 4 मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड। दिलेला जो शब्द आहे त्या शब्दामधील लेटर वापरून कमीत कमी 3 लेटर असणारे अर्थपूर्ण शब्द आपल्याला 4 तयार करायचे आहेत। नोज, रोज, पोज, कम, इवन। नंबर 5 राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत। इथे प्लेस बिग म्हणजे ठिकाण, मोठं ठिकाण, ॲडजेक्टिव्ह दिलेत। आपल्याला प्लेस बद्दल दुसरे ॲडजेक्टिव्ह लिहायचे। हिस्टॉरिकल प्लेस ऐतिहासिक ठिकाण, टॉल प्लेस उंच ठिकाण, ओल्ड प्लेस जुनं ठिकाण, न्यू प्लेस नवीन ठिकाण। क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह। ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। आपल्याला इथे वर्ड चेन कंप्लीट करायचे, शब्द साखळी कंप्लीट करायची, पण ती ॲडजेक्टिव्हची करायची म्हणजेच विशेषण वापरायचे। आपण साखळी करत असताना शेवटचं लेटर आणि त्यापासून विशेषण शब्द घेऊन साखळी पूर्ण करणार आहोत। रिच, हॅपी, यंग, जंटल आणि इझी असे हे ॲडजेक्टिव्ह आहेत। हॅपी म्हणजे आनंदी, यंग म्हणजे तरुण, जंटल म्हणजे सभ्य, इझी म्हणजे सोपे। क्वेश्चन 1b डू ॲज डायरेक्टेड। अटेम्प्ट एनी वन। 2 पैकी कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे। मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग टू वेकअप। टू वेकअप ही फ्रेज जी आहे ती आपल्याला वाक्यामध्ये वापरायची आहे। आय वोक अप लेट दॅट मॉर्निंग। त्या सकाळी मी उशिरा उठले। ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली। जे दिलेलं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लॉज ॲड करायचा आहे। आय सॉ अ मॅन हु वॉज व्हेरी स्मॉल। नंबर 2 ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडायचे। सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे लेटर्स जोडायचे आणि प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी। तर इथे सॉरोफुल आणि डार्कनेस। बी यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स। ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द तुम्ही तुमच्या वाक्यात वापरायचा आहे। डार्क आणि हेल्प। सी सॅट इन द डार्क रूम अलोन। ती अंधाऱ्या खोलीत एकटीच बसली। आय ऑलवेज हेल्प द नीडी पर्सन। मी गरजू व्यक्तींना नेहमीच मदत करते। क्वेश्चन नंबर 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स। सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे आपल्याला इथे 2 टेक्स्च्युअल पॅसेज आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील आपल्या धड्यातील 2 पॅसेज दिलेत आणि त्याच्यावरती आपल्याला कॉम्प्रिहेन्शनसाठी 5 प्रश्न दिलेले आहेत। आता हा जो पॅसेज आहे मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस, हा पॅसेज आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील आहे। थिंक बिफोर यू स्पीक हे लेसनचं नाव आहे। तुम्ही तो पॅरेग्राफ बघू शकता। यानंतर आपण डायरेक्ट प्रश्न सोडवणार आहोत। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। आवर इयर्स आर लाईक फनेल्स बिकॉज ओपन ऑल द टाइम। नंबर 2 The 2 rows of teeth are like a fence because
Before a word can be spoken, it has to pass, it has to pierce through these two fences, the two rows of teeth. म्हणजे या ठिकाणी दोन्ही जे प्रश्न आहेत दुसरा आणि तिसरा याची उत्तरं थोडक्यात किंचित स्लाइटली बदल आहे. आता इथे पहिल्या फेन्समध्ये कुंपणामध्ये फक्त 2 rows ऑफ टीथ येईल आणि दुसऱ्यामध्ये 2 rows ऑफ लिप्स येईल. आता इथे तिसरा बघा, द 2 lips आर लाईक अ फेन्स, याचाही उत्तर सेम येईल. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, एखादा शब्द बोलण्यापूर्वी तो पुढे जाण्यापूर्वी त्याला 2 वॉलमधून जायला लागतं आणि त्या कुंपण म्हणजेच आपले 2 rows ऑफ लिप्स असा त्याचा अर्थ आहे. नंबर 4, वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कांट गेट इट बॅक, डू व्हॉट यू विल. काही केलं तरी एकदा आपण बोललेला शब्द परत आपण घेऊ शकत नाही. A2 प्रश्न, व्हॉट आर द 2 फेन्सेस फ्रॉम वेअर द वर्ड्स हॅज टू पास. कोणते 2 कुंपण आहेत की ज्यामधून शब्दांना जायला लागतं. तर ते 2 फेन्सेस म्हणजेच 2 rows ऑफ टीथ अँड 2 rows ऑफ लिप्स. इथे दिलेलं आहे, द फेन्सेस ऑफ 2 rows ऑफ टीथ, द फेन्सेस ऑफ 2 rows ऑफ लिप्स आर द 2 फेन्सेस फ्रॉम वेअर द वर्ड्स हॅज टू पास. A3, फाइंड आउट द अँथोनिम्स फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग. विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे पॅसेज मधूनच शोधायचे आहेत. क्लोज बंद करणे, ओपन म्हणजे उघडणे. नंतर केअरलेस निष्काळजी, केअरफुल खूप काळजीपूर्वक, स्लेव म्हणजे गुलाम, मास्टर म्हणजे मालक, स्पोकन म्हणजे बोललेले, अनस्पोकन म्हणजे न बोललेले. नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 ears and 1 mouth. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू चेंज इट इनटू पॅसिव्ह व्हॉइस. दिलेलं वाक्य जे आहे ते पॅसिव्ह व्हॉइस मधलं योग्य पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथे शोधून करायचंय. आता इथे हॅज आहे म्हणजे आपल्याला हॅज बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणारं वाक्य शोधायचंय. जो बी पर्याय आहे तो योग्य आहे. मॅन हॅज बीन इंडोर्ड विथ 2 ears and 1 mouth बाय नेचर. नंबर 2, द इयर्स आर लाईक फनेल्स, ऍड अ क्वेश्चन टॅग. इथे आर दिलेला आहे, आरंट आणि द इयर्स प्लुरल आहे म्हणून दे, आरंट दे. A5 प्रश्न, सेल्फ रिस्पॉन्स. व्हॉट वुड यू डू इफ युअर स्पोकन वर्ड्स हर्ट समवन. जर तुम्ही बोललेले शब्द एखाद्याला इजा केले, दुखापत केले तर तुम्ही अशा वेळेस काय कराल. तर इथे मी तुम्हाला आन्सर दिले, इफ आय रिअलाइज माय वर्ड्स हर्ट समवन आय वुड से सॉरी. जर मला असं वाटलं की मी बोललेल्या शब्दामुळे दुसरा दुखावला गेलेला आहे एखादा व्यक्ती, तर मी त्याला सॉरी म्हणेल. आय वुड लिसन टू हाऊ दे फील अँड ट्राय टू अंडरस्टँड. मी ऐकून घेईल की त्यांना कसं वाटतं किंवा त्यांना मी समजून घेण्याचा प्रयत्न करील. आय वुडंट मेक एक्सक्युजेस बट वुड मेक शुअर नॉट टू हर्ट देम अगेन. मी कुठल्याही सबबी त्यांना सांगणार नाही आणि पुढच्या वेळेस मी त्यांना दुखवण्याचा किंवा इजा करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही. आता दुसरा जो सीन पॅसेज आहे तो पॅसेज आपल्या टेक्स्टबुक मधलाच आहे. द टेम्पेस्ट हा लेसन आहे आणि त्यामधून तो घेतलेला पॅसेज आहे. तुम्ही नंतर व्यवस्थित तो समजून घ्या. मी इथे डायरेक्ट क्वेश्चन आन्सर सांगणार आहे. A1, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत. प्रॉस्पेरो वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान, म्हणजे प्रॉस्पेरोला मिलानचा राजा किंवा ड्यूक बनायची इच्छा होती, फॉल्स आहे. प्रॉस्पेरो स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रिडिंग बुक्स, त्याचा बराचसा वेळ पुस्तकं वाचण्यामध्येच जायचा, बरोबर आहे. द किंग ऑफ नेपाल्स वॉज प्रॉस्पेरोज फ्रेंड, नेपाळचा जो राजा होता तो प्रॉस्पेरोचा फ्रेंड होता, चूक आहे. अँटोनियो मॅनेज टू टेक ओव्हर प्रॉस्पेरोज वेल्थ अँड पॉवर, अँटोनियोनी काय केलं, प्रॉस्पेरोची जी सत्ता होती आणि जी संपत्ती होती ती मिळवण्याचा बरोबर त्यांनी मॅनेज केलं, हे बरोबर आहे. त्यानंतर A2 प्रश्न, आन्सर इन 3 to 4 सेंटेन्स. व्हॉट हॅड द फेथफुल लॉर्ड गोंझालो डन टू हेल्प प्रॉस्पेरो. हे याचा आन्सर आपल्याला पॅसेजमध्ये आहे की त्याचा जो प्रामाणिक असा सेवक होता विश्वासू, त्याचं नाव गोंझालो होतं, त्यांनी प्रॉस्पेरोला कशी मदत केली. तर इथे आन्सर दिलेला आहे, Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes, and along with them Prospero's most valued possessions, his books. गोंझालोने काय केलं, गुपचूप त्याच्या बोटमध्ये काही पाणी, अन्न, कपडे ठेवले आणि त्याच बरोबर प्रॉस्पेरोला जास्त सगळ्यात महत्त्वाची असणारी जी त्याच्या मालकीचे असणारे जे पुस्तकं ते सुद्धा त्यांनी त्या बोटमध्ये ठेवले.
A3 मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनॉनिम्स. समानार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्यात. मी त्या आन्सर दिले. लॉयल म्हणजे प्रामाणिक, त्याच्यासाठी शब्द आहे फेथफुल. राईटफुल म्हणजे करेक्ट, बरोबर. एनिमी म्हणजे शत्रू, फो. आणि ड्रिफ्ट म्हणजे तरंगणे, फ्लोट. लँग्वेज स्टडी बघा इथे A4 प्रॉस्पेरो वॉज स्टडियस अँड लर्न स्कॉलर यूज नॉट ओनली बट ऑल्सो. या ठिकाणी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो वापरता, पण तुम्हाला मी याच्या आधी सांगितलंय की 2 नाउन, 2 ऍडजेक्टिव्ह, 2 ऍडव्हर्ब असे इक्वल दर्जाचे 2 शब्द असतात आणि ते अँडने जोडलेले असतात. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो आणि त्याच्या आधीचा जो शब्द आहे त्या ठिकाणी जो ऍडजेक्टिव्ह दिलेला असतो त्याच्या आधी नॉट ओनली वापरतात. इथे स्टडियस आणि लर्न हे ऍडजेक्टिव्ह आहेत म्हणून स्टडियसच्या आधी इथे मी नॉट ओनली वापरला आहे. प्रॉस्पेरो वॉज नॉट ओनली अ स्टडियस बट ऑल्सो लर्न स्कॉलर. नंबर 2 Antonio wanted to become Duke of Milan. Rewrite the sentence and underline the infinitive. Infinitive म्हणजे टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप. इथे infinitive आहे टू बिकम, इथे अंडरलाइन केलेला आहे. A5 प्रश्न. What will you do if somebody leaves you alone in the wide open forest? म्हणजे खूप विस्तीर्ण अशा खुल्या अशा जंगलामध्ये जर तुम्हाला एकटं कोणी सोडून गेलं तर तुम्ही काय कराल? If I got lost in a forest, I would stay calm and look for a way back. जर मी एखाद्या जंगलामध्ये हरवले तर मी प्रथम शांत राहील आणि माझ्या परतीचा रस्ता शोधायचा प्रयत्न करीन. If I couldn't find it, I would stay in one place. आणि जर मी शोधूच शकले नाही तर एकाच ठिकाणावर थांबेल. Find shelter, निवारा शोधील. And look for water, आणि पाण्याचा शोध घेईल. I would make noise or signals to get help. आणि त्यानंतर मी आवाज करेल किंवा सिग्नल देईल मदत मिळण्यासाठी. सेक्शन 3 पोएट्री. क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग स्टॅन्झा अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे आपल्याला कविता दिलेली आहे. राईज ब्रदर राईज. कोरोमंडल फिशर ही कविता आहे आणि त्याच्यावरती इथे प्रश्न दिलेले आहेत. आपण डायरेक्ट प्रश्न घेऊया. A1 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं या दिलेल्या कवितेमधून लिहायची आहेत. हाऊ मेनी स्टॅन्झाज आर देअर इन द पोएम. या कवितेमध्ये स्टॅन्झा किती आहेत? 3 स्टॅन्झाज आर देअर इन द पोएम. हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन ईच स्टॅन्झा. प्रत्येक स्टॅन्झामध्ये किती ओळी आहेत? तर 4 लाईन्स आहेत. नंबर 3 हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. केसानी वादळांना कोण होल्ड करतं धरतं? तर सी गॉड, समुद्र देवता. व्हॉट टाइप ऑफ बोट डू द फिशरमेन युजेस. फिशरमेन कोणत्या प्रकारची बोट वापरतात? तर कॅटरमॅन्स म्हणजेच नौका. यानंतर A2 प्रश्न आहे. राईट द लाईन्स दॅट शोज दॅट फिशरमेन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ऑफ अ ड्राउनिंग. म्हणजे समुद्रामध्ये बुडण्याची त्यांना बिलकुल भीती वाटत नाही. या अशा अर्थाच्या ओळी आपल्याला दिलेल्या कवितेमध्ये शोधायच्या. तर ती ओळ आहे. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईव्स. या ओळीमध्ये फिशरमॅन घाबरत नाहीत असा अर्थाचा अर्थ आहे इथे, की ती काय करेल? तिच्या केसांनी जे वादळ येते त्याला थांबवून धरेल आणि ती छातीमध्ये ह्या सगळ्या फिशरमॅनला कवटाळून लपवून ठेवील, म्हणजेच ते सुरक्षित राहतील. A3 राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झाज. आता इथे रायमिंग वर्ड्स लिहायच्यात आपल्याला स्टॅन्झामधून. मी 2च रायमिंग वर्ड्स लिहिल्यात. रायमिंग वर्ड्स फक्त शेवटचे जे वर्ड्स दिलेले असतात लाईनच्या त्याच्याच लिहायचे असतात. कॉल, ऑल, ग्रो, लव. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. क्वेश्चन नंबर 3B. बटरफ्लाय ही कविता इथे दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचे 5 मार्क्सला. यामध्ये त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत. टायटल टू अ बटरफ्लाय इथे दिलेलंच आहे, ते व्यवस्थित पाहून लिहायचे. पोएट विल्यम वर्ड्सवर्थ. रायमिंग स्कीम. इथे रायमिंग स्कीम स्टॅन्झा वाईज दिली आहे. स्टॅन्झा 1, स्टॅन्झा 2 2च स्टॅन्झे इथे दिलेले आहेत. AA, BB, CB, CCB. स्टॅन्झा 2 AA, BB, CA, CCA. आता याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन आहे आणि सेंट्रल आयडिया इथे मी सांगितली आहे. द स्पीकर ऑफ द पोएम इज ग्रोन अप पर्सन हू लुक्स बॅक टू हिज चाइल्डहुड डेज. म्हणजे बोलणारी जी व्यक्ती आहे ती वडीलधारी व्यक्ती आहे की जी आपल्या बालपणीच्या दिवसाकडे परत वळून पाहते. द साइट ऑफ बटरफ्लाय रिमाइंड्स हिम ऑफ द प्लेझंट चाइल्डहुड डेज. आणि फुलपाखराचं जे दृश्य आहे त्यामुळे त्याला त्याच्या बालपणीचे सुखद असे दिवस आठवतात. ही स्पेंड टुगेदर विथ हिज सिस्टर चेझिंग बटरफ्लाय ऑन द कंट्री साइड. खेड्यामध्ये त्या बटरफ्लायचा पाठलाग करत असताना बहिणीसोबत
त्यांनी कसे दिवस घातले हे त्याला तिथे आठवतं आणि हीच ही सेंट्रल आयडिया आपल्या कवितेची दिलेली आहे. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. इथे तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त इथे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न दिलेले सोडवायचे आहेत. हा पॅसेज सोपा आहे. मोबाईलचा पॅसेज आहे. मी इथे तो परत वाचून दाखवणार नाही, तुम्ही तो सविस्तरपणे वाचा आणि आन्सर्स दिलेले आहेत ते नंतर तुम्ही पहा. आपण डायरेक्ट क्वेश्चन घेऊया. A1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो. नंबर 1 इज द लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द मोबाईल फोन. कोणती फॅसिलिटी नुकतीच अवेलेबल झालेली आहे मोबाईल फोनवरती? तर इंटरनेट आहे. नंबर 2 मोबाईल फोन इज मस्ट ड्युरिंग. मोबाईल फोन आपल्याकडे असलाच पाहिजे. कधी? तर नॅचरल क्लायमेटीज, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा. मोबाईल फोन कीप्स यू कनेक्टेड टू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल द टाइम. मोबाईल फोन आपल्या कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना कनेक्ट ठेवतं. नंबर 4 यू कॅन ऑपरेट अ मोबाईल फ्रॉम वेर एव्हर. कुठे जिथे कुठे असाल तिथून तुम्ही मोबाईल ऑपरेट करू शकता. हे जे वाक्य आहे तुम्ही केअरफुली टेक्स्ट दिले, जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये वाचले की तुम्हाला लगेच आन्सर्स इथे तुम्हाला सापडतील. A2 कम्प्लीट द फॉलोइंग वे विथ सुटेबल वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पॅसेज. आता ह्या वर्ड्स ज्या आहेत दिलेले किंवा ज्या फ्रेजेस असतील तर त्या आपल्याला पॅसेजमधूनच कम्प्लीट करायच्या. तुम्ही वाक्य व्यवस्थित रीड केलेत की तुम्हाला ते कम्प्लीट करण्यासाठी सेंटेन्सेस मिळतील. फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय अ मोबाईल फोन. मोबाईल फोनमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज सोयी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर इथे अर्धे सेंटेन्सेस दिलेत, त्यामुळे तुम्हाला राहिलेले सेंटेन्स कम्प्लीट करता येतील. वी कॅन टेक पिक्चर्स अँड स्टोअर देम इन युअर मोबाईल. आपण पिक्चर्स घेऊ शकतो आणि त्यांना जतन करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये. इट कॅन टेल द टाइम, हॅज अन अलार्म क्लॉक अँड FM रेडिओ. मोबाईल वेळ सांगू शकतं, त्यामध्ये अलार्म क्लॉक आहे आणि FM रेडिओ सुद्धा आहे. वी कॅन लिसन टू MP3 म्युझिक. आपण म्युझिक ऐकू शकतो. वी कॅन सेंड मेसेजेस वाया इंटरनेट थ्रू द मोबाईल फोन. आपण आपल्या मोबाईलमधून मेसेज इंटरनेटच्या थ्रू पाठवू शकतो. त्यानंतर A3 प्रश्न बघा. मॅच द ऍडजेक्टिव्ह विथ द नाउन्स. आपल्याला इथे नाउन आणि ऍडजेक्टिव्हच्या जोड्या लावायच्यात ज्या आपल्या पॅसेजमध्ये दिलेल्या आहेत. सुपेरियर क्वालिटी म्हणजे चांगली, सुपेरियर म्हणजेच क्वालिटी, हे समान ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्स आहेत, त्यामुळं आपल्याला ते पॅसेजमध्ये आहेत, फक्त शोधायचे त्या जोड्या कुठे आहेत. लोनली लाईफ, अट्रॅक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट, हेवी रेंट्स. लँग्वेज स्टडी बघा. डू ॲज डायरेक्टेड. देर इज नो नीड टू वेअर अ व्रिस्ट वॉच अंडर द इन्फिनिटिव्ह. आपली जी मनगटी घड्याळ आहे ती घालण्याची काही गरज नाही. आता इथे इन्फिनिटिव्ह काय आहे तर टू वेअर, क्रियापदाचं पहिलं रूप आणि टू म्हणजे इन्फिनिटिव्ह. नंबर 2 यू कॅन टेक पिक्चर्स अँड स्टोअर देम इन युअर मोबाईल फोन. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. या ठिकाणी सुद्धा आता तुम्हाला मी सांगितलंय की अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचंय आणि दोन एकाच दर्जाचे काय वापरलेत, नाउन वर्ब वापरलेत ते बघायचे. इथे टेक पिक्चर क्रियापद आहे म्हणजे फोटो काढणं, आणि स्टोअर देम त्यांना जतन करणं. फोटो काढणं आणि जतन करणं हे दोन क्रिया आहेत आणि त्या क्रिया अँडने जोडल्यात, म्हणून आपण टेक पिक्चरच्या आधी नॉट ओनली घेणार आहोत आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घेऊन वाक्य पूर्ण करणार आहोत. यू कॅन टेक not only pictures but also store them in your mobile phone. आन्सर असं होईल You can not only take pictures but also store them in your mobile. A5 प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. हाऊ मोबाईल फोन इज युजफुल टू स्टुडंट्स. मोबाईल फोन विद्यार्थ्यांना कसा उपयोगी आहे. तर इथे उत्तर लिहिले. स्टुडंट्स कॅन वॉच एज्युकेशनल व्हिडिओज, रीड ई बुक्स अँड फाइंड आन्सर्स ऑनलाईन. म्हणजे विद्यार्थी काय करू शकतात की एज्युकेशनल व्हिडिओज बघू शकतात, वॉच करू शकतात. त्याचप्रमाणे ई बुक्स ते वाचू शकतात मोबाईलवरती. त्यांची उत्तर ऑनलाईन प्रश्नांची शोधू शकतात. स्टुडंट्स कॅन लर्न न्यू स्किल लाईक ड्रॉइंग, कोडिंग और न्यू लँग्वेज. स्टुडंट्स मोबाईलच्या सहाय्याने ड्रॉइंग शिकू शकतात, कोडिंग शिकू शकतात, नवीन भाषा
सुद्धा शिकू शकतात. त्यानंतर याच पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आणि त्याला टायटल द्यायचे. क्वेश्चन नंबर 4B, राईट अ समरी ऑफ द अबोव पॅसेज अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. आता हा जो पॅसेज आहे त्याची समरी मी इथे दिलेली आहे आणि त्याला टायटल दिलेले आहे. बघा टायटल काय दिले, व्हेरियस फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ मोबाईल. मोबाईलचे अनेक वैशिष्ट्ये आणि त्यांचे फायदे. आता बघा, दिस पॅसेज हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ मोबाईल फोन. Besides being a communicative device, mobile can tell the time, work as an alarm, play FM radio, and function as a calculator. Advanced mobile phone come with cameras for taking and storing pictures, as well as MP3 music players. Additionally, modern phones provided internet access, allowing users to send messages online. Mobile phone help people stay connected with family and friends, making life more convenient, especially during emergencies like storms or heavy rains. समरी आपण शॉर्ट करायची आहे. त्यातले जे मेन पॉइंट्स आहेत ते आपल्या वाक्यामध्ये लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे मी इथे टायटल आणि समरी तुम्हाला छोटीशी दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 5. A. Read the following leaflet and write any one of the letter given. आपल्याला हा जो leaflet दिलाय तो वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मल किंवा फॉर्मल या दोन्ही पैकी एक लेटर इथे लिहायचं आहे. आता हा leaflet तुम्ही बघा, सेव्ह वॉटर फॉर सर्व्हायव्हल. आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. अशा टाईपचं इथे काही पॉइंट्स दिलेले आहेत, लिफलेट दिलेला आहे. इथे सेव्ह एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर, प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे. बिगिन रिसायकलिंग ऑफ वॉटर, स्टार्ट एंड हार्वेस्टिंग प्रोग्राम्स, हे काही पॉइंट्स दिलेले आहेत. त्या पॉइंट्सच्या सहाय्याने आपल्याला इथे लेटर लिहायचं आहे. मी इथे लेटर तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलेलं आहे, ते आपण बघूया. आता इथे जे लेटर दिलंय ते इन्फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. तुम्हाला असं दिलेलं नाही की इमॅजिन यू आर सो अँड सो, म्हणजे तुमचा सेंडर्स ऍड्रेस ऑलरेडी तिथे दिलेला असतो, पण याच्यामध्ये दिलेला नाही, तो तुम्ही स्वतः लिहायचा आहे. मंजुषा वेदक, न्यू खोलेश्वर स्कूल, अंबाजोगाई, 5 मार्च 2025. हा आता ऍड्रेस माझा सेंडर्सचा झाला. त्यानंतर मी लेटर फ्रेंडला लिहिते म्हणून इथे डिअर मीना म्हणजे मैत्रिणीचं नाव लिहिलेलं आहे आणि मग लेटर लिहायला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. आय होप यू आर डुईंग वेल. तू छान आहेस अशी आशा करते. आय एम रायटिंग टू टेल यू अबाउट द सिवर वॉटर शॉर्टेज इन आवर सिटी. आपल्या म्हणजे इन आवर सिटी, आमच्या शहरामध्ये की खूप पाण्याचं शॉर्टेज आहे आणि त्याची ते सांगण्यासाठी मी तुला पत्र लिहित आहे. ड्यू टू लेस रेनफॉल अँड वेस्टेज ऑफ वॉटर वी आर फेसिंग अ बिग क्रायसिस. म्हणजे थोडासा पाऊस पडल्यामुळे आणि खूप पाण्याचं वेस्टेज झाल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत आहे. पीपल आर स्ट्रगलिंग टू गेट क्लीन वॉटर. लोकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी खूप झगडावं लागत आहे. अँड इन सम एरिया सप्लाय इज लिमिटेड टू जस्ट फ्यू आवर्स अ डे. आणि काही एरियाजमध्ये पाण्याचा जो पुरवठा आहे तो लिमिटेड केलेला आहे. काही अगदी थोडे तासच दिवसामध्ये पाणी येतं. टू सॉल्व्ह दिस इश्यू वी मस्ट टेक ऍक्शन. हाच प्रश्न सोडवण्यासाठी आपण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. एव्हरीवन शुड सेव्ह वॉटर बाय फिक्सिंग लीक्स. काही गळती असेल तर ती आपण काय केली पाहिजे, म्हणजे ती गळती थांबवली पाहिजे पाणी वाचवण्यासाठी. युझिंग वॉटर वाईजली अँड प्रॅक्टिसिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग. द गव्हर्नमेंट शुड ऑल्सो इम्प्रूव्ह वॉटर फॅसिलिटीज अँड प्रमोट रिसायकलिंग. हे पॉइंट्स मी लिफलेट मधले जशाला तसे घेतलेले आहेत. त्यानंतर आय होप यू विल ऑल्सो स्प्रेड अवेअरनेस अबाउट दिस प्रॉब्लेम. लेट्स वर्क टुगेदर टू सेव्ह वॉटर. मी इथे मैत्रिणीला सल्ला दिला की तू सुद्धा अशाच प्रकारचं पाण्याची बचत करण्यासाठी जागृती करशील सगळीकडे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. लेटस वर्क टुगेदर, आपण पाणी वाचवण्यासाठी एकत्र काम करूया. टेक केअर युअर फ्रेंड मंजुषा वेदक. युअर लव्हिंग फ्रेंड लिहिलं तरी चालेल, युअर फ्रेंड लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे मी इथे लेटर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये एकदम लिहून दिलेला आहे. यानंतर क्वेश्चन 5B जो आहे त्यामधला तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे, B1 किंवा B2. इथे डायलॉग आपण घेणार आहोत. प्रिपेअर अ डायलॉग बाय अरेंजिंग दी गिवन सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. दिलेले जे वाक्य आहेत ते प्रॉपर ऑर्डरने लिहायचे आहेत. इथे मी नंबर टाकलेले आहेत, पण तुम्हाला आन्सर लिहिताना ते सेंटेन्सेस लिहायला लागतील. हाय एव्हरीवन, आय हॅव गॉट आईस्क्रीम फॉर एव्हरीवन. वाव, वी ऑल लव्ह आईस्क्रीम. इज इट युअर बर्थडे? No, but I got the first rank in the term end exams. Congratulations and thanks for the ice cream. असा हा क्रम इथे तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर जो बी प्रश्न आहे, complete the following dialogues. I want to pay the fees. Where is the office? असा तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय, तुम्हाला उत्तर लिहायचंय near the Paresh Hotel.
इज द ऑफिस ओपन जस्ट नाऊ? आता ऑफिस उघडं आहे का? यस, टिल 5 o'clock इन द इव्हिनिंग इट्स ओपन. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत ते ऑफिस ओपन असतं. आता जो तिसरा प्रश्न आहे सी, कम्प्लीट द डायलॉग ऑन द गिव्हन थीम. राईट अ 6-line डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स ओव्हर टेलिफोन. दे आर प्लॅनिंग टू गो फॉर अ मूवी टुगेदर. म्हणजे टेलिफोनवरचं तुम्हाला कॉन्व्हर्सेशन डायलॉग रायटिंग लिहायचंय आणि ते काय करतायत, कुठेतरी मूवीला जाण्यासाठी प्लॅनिंग करतायत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इथे डायलॉग लिहायचा आहे. राहुल सेज, हे रिया, हाऊ आर यू? रिया सेज, हाय राहुल, आय एम गुड, व्हॉट्सअप? आता आपण पुढे काय करायचं असं ती बोलते. राहुल सेज, आय वॉज थिंकिंग लेट्स गो फॉर मूवी दिस वीकेंड. या आठवड्याच्या शेवटी आपण काय करूया, मूवीला जाऊया असा मी विचार करत होतो. आर यू फ्री? रिया सेज, ग्रेट, विच मूवी आर यू प्लॅनिंग टू वॉच? कोणती मूवी बघण्याचं तू प्लॅनिंग करत आहेस? राहुल सेज, लेटेस्ट मूवी छावा, आय हर्ड इट्स रिअली गुड. रिया, ऑसम, लेट्स बुक द तिकीट्स, आय विल चेक द शो टायमिंग. अशा प्रकारे इथे कॉन्व्हर्सेशन सोप्या भाषेत डायलॉग म्हणायला लागेल दोघांमधला, रिया आणि राहुल मधला, तो दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. यानंतर जो पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा आहे. यामध्ये तुम्हाला पायचार्ट दिलेला आहे आणि पायचार्ट वरून तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे. आता इथे प्रश्न बघा. द पायचार्ट बिलो शोज द रिझल्ट ऑफ 100 स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 10 इन द एक्झाम. द डायग्राम शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन द सब्जेक्ट मेन्शन. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ युझिंग द इन्फॉर्मेशन. नोट, SS मीन्स सोशल सायन्स अँड M मीन्स मराठी. म्हणजे खाली जो पायचार्ट दिलेला आहे तो 100 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेमध्ये कोणत्या विषयामध्ये फेल झालेले तो नमूद करणारा इथे डायग्राम दिलेला आहे आणि SS म्हणजे सोशल सायन्स आणि M म्हणजे मराठी लिहून तो तुम्ही पॅरेग्राफ लिहायचा आहे. आता याला टायटल द्यायला विसरायचं नाही कारण याला सुद्धा 1 मार्क असतो. अनालिसिस ऑफ स्टुडंट फेल्युअर्स इन डिफरंट सब्जेक्ट असं मी टायटल दिलेलं आहे. किंवा तुम्हाला जमत नसेल तर काय सांगता येईल, इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स फेल्युअर इन डिफरंट सब्जेक्ट असं लिहिलं तरी चालेल. तुमच्या पद्धतीने तुम्ही टायटल लिहा आणि हा इथे पॅरेग्राफ दिलेला आहे. हा पायचार्ट आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की कोणत्या विषयामध्ये जास्त 35% मॅथ्समध्ये आहेत, त्यानंतर 27% इंग्लिशमध्ये फेल झालेले विद्यार्थी आहेत, 15% सायन्समध्ये आहेत, 10% हिंदीमध्ये आहेत, 8% सोशल सायन्समध्ये आणि 5% मराठीमध्ये असे दिलेले आहेत. तेच तुम्हाला माहिती पॅरेग्राफमध्ये लिहायचे. मी इथे तुम्हाला फक्त सांगणार आहे. द गिव्हन पाय चार्ट रिप्रेझेंट द नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल इन डिफरंट सब्जेक्ट इन द स्टँडर्ड 10th एक्झाम. Out of 100 students, the highest failure are in mathematics with 35% of students failing. English follows with 27% failures, indicating that many students struggle with language subject. Science accounts for 15% of failures, while Hindi has 10% failure rate. Social science and Marathi have the least failures with 5% and 6% respectively. This data highlights the need for students to focus more mathematics and English to improve overall result. School should provide extra support in this subject to help the student perform better. आता इथे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किती विद्यार्थी नापास झालेत आणि मग मॅथ आणि इंग्लिशला जास्त फेल्युअर्स म्हणजे अपयश आलेलं आहे, नापास झालेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यासाठी शाळेने काय करायला पाहिजे तर एक्स्ट्रा सपोर्ट द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना मॅथ आणि इंग्लिशमध्ये. असे तुम्ही 1-2 वाक्य तुमच्या मनाचे सुद्धा ऍड करू शकता आणि इथे दिलेल्या पायचार्ट मधली माहिती लिहू शकता. त्यानंतर हा तुम्ही ऑर मधला प्रश्न आहे तो लिटरेचर इथे तुम्हाला डायग्राम करायचा आहे तो तुम्ही वाचून नंतर करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न मी घेणार आहे एक्सपांड द थीम. म्हणजेच तुम्हाला एक्सपांड द थीम तरी किंवा स्टोरी रायटिंग तरी लिहायचंय. या ठिकाणी आपण स्टोरी रायटिंगचा क्वेश्चन घेणार आहोत. स्टोरी रायटिंग. डेव्हलप अ स्टोरी विच बिगिन्स विथ द फॉलोइंग लाईन. सजेस्ट अ सुटेबल टायटल. आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची आहे ह्या ओळीचा आधार घेऊन. वन इव्हिनिंग आय हॅड टू गो माय विलेज. I traveled by bus. Inside the bus, it was all crowded. Many passengers climbed on the roof. अशी सुरुवात दिलेली आहे आणि ती स्टोरी आपल्याला डेव्हलप करायची. आता इथे मी टायटल दिलंय क्राउडेड बस जर्नी म्हणजे खूप गर्दीमध्ये केलेला मी प्रवास. आता इथे बघा जी सुरुवात दिलेली आहे ते वाक्य तसे घ्यायचे आणि पुढे आपण लिहायचं. वन इव्हिनिंग आय हॅड टू गो माय विलेज. एका संध्याकाळी मी माझ्या गावाकडे जात होते. आय डिसाइडेड टू ट्रॅव्हल बाय बस. मी बसने जायचं ठरवलं. When I reached the bus stop, I saw that bus was already crowded. मी जेव्हा बस स्टॉपवर पोहोचले तेव्हा मी असं पाहिलं की बस आधीच खूप बसमध्ये गर्दी झालेली होती. I somehow managed to get inside. मी कसं बस त्या बसमध्ये गेलोय
बट देअर वॉज नो प्लेस टू सीट. तिथे बसण्यासाठी जागाच नव्हती. पीपल वेअर स्टँडिंग क्लोज टू इच अदर. एकमेकांच्या जवळ उभे राहिले होते. अँड सम पॅसेंजर्स इव्हन क्लाइंब ऑन टू द रूफ ऑफ द पॅसेज. काही पॅसेज त्या बसमधली जी रूफ होती त्याच्यावरती पण उभे राहिलेले होते. ॲज द बस स्टार्टेड मुव्हिंग इट शुक बिकॉज ऑफ द रफ रोड. बस सुरू झाल्याबरोबर रफ रोडमुळे ती जोरात हलायला लागली. आय हेल्ड ऑन टू अ पोल टाइटली टू कीप माय बॅलन्स. मी माझा बॅलन्स राहण्यासाठी मी पोलला टाईट असं घट्ट पकडलं. द कंडक्टर स्ट्रगल टू मूव्ह थ्रू द क्राऊड टू कलेक्ट तिकीट्स. कंडक्टर सुद्धा स्ट्रगलिंग करत गर्दीत पुढे जात होते तिकीट कलेक्ट करण्यासाठी. सम पॅसेंजर्स वेअर टॉकिंग. काही बोलत बसले होते. वाईल अदर्स लुक टायर्ड. काही खूप थकलेले वाटत होते. अ बेबी वॉज क्राईंग. एक छोटं मूल खूप रडत होतं. अँड अन ओल्ड मॅन वॉज आस्किंग फॉर अ स्पेस टू स्टँड. आणि एक म्हातारा व्यक्ती जागा उभं राहण्यासाठी विचारत होता. आफ्टर अ लॉंग जर्नी द बस फायनली रीच माय विलेज. आणि खूप दूरचा प्रवास केल्यानंतर शेवटी अखेरीस ती बस माझ्या गावात पोहोचली. आय गॉट डाऊन. मी खाली उतरले. टूक अ डीप ब्रीथ. मी मोठा श्वास घेतला. अँड फेल्ट रिलीव्ह. आणि सुटल्यासारखं वाटलं. इट वॉज अ ट्रायरिंग बट मेमोरेबल जर्नी. खूप थकले होते मी प्रवासाने, पण हा जो प्रवास होता तो माझ्या आठवणीत राहण्यासारखा होता. अशी मी स्टोरी इथे साध्या आणि सिंपल सेंटेन्सेस मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ट्रान्सलेशन बघा. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मराठी. एनी 4. आता इथे टेम्पल म्हणजे मंदिर किंवा देऊळ. पेपर म्हणजे कागद. त्यानंतर व्हिक्ट्री म्हणजे विजय. आणि बायसिकल म्हणजे सायकल. बी बघा. आता इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता इथे तुम्हाला कोणतेही दोनच घ्यायचे. 3 दिलेले आहेत. आईज आर व्हेरी डेलिकेट म्हणजे डोळे खूप नाजूक असतात. त्यानंतर डोंट स्पीट ऑन द रोड म्हणजे रस्त्यावरती थुंकू नका. उमरेड इज अ क्लीन सिटी. उमरेड हे स्वच्छ शहर आहे. आता त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता इथे नॉलेज इज पॉवर आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी अशा 2 प्रोवर्ब दिलेले आहेत, म्हणी दिलेल्या आहेत. त्यांचा अर्थ आहे नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान ही ताकद आहे आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणाचे धोरण सर्वश्रेष्ठ आहे. अशा ट्रान्सलेशनसाठी इथे प्रोवर्ब दिलेले आहेत. अशा प्रकारे आपण इथे 80 गुणांची ऍक्टिव्हिटी शीट इंग्लिशची इयत्ता 9वीची सोडवलेली आहे. तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.